जेवण काय बनवायचं ह्या प्रत्येक बाईचा प्रश्न. मग शेवटी नवरा म्हणाला माझा मस्तपैकी असे ऑमलेट बनव आणि जो दुपारचा भात असेल तुम्हाला मस्त असा झणझणीत फ्राय करून दे. तर कसं आहे ना, कधी कधी मलाही आवडतो फ्राय केलेला भात, पण कधी कधी मला आवडतही नाही. कारण का तर त्रास होतो. फ्राय भात खाल्लं की पोटात दुखतं. तर मी कधीही फ्राय भात खात नाही. आणि मी नेहमी बघितले की कांदा फ्राय करून नुसता फ्राय भात केला जातो, पण माझ्या नवऱ्याला असं लसूण वगैरे टाकून सुद्धा फ्राय करून केलेला भात खूप आवडतो. कारण लसूण फ्राय केला तर त्याची चव ही काही वेगळीच लागते. आणि मग दुपारचा भात मस्त बासमती होता, सो त्यांना सगळा फ्राय करून दिला. आणि नंतर तिकडून पटकन आवाज आला की झालं का झालं का झालं का. म्हणजे एखादी गोष्ट बनवायला घेतली का दम सुद्धा निघत नाही. तुमच्या घरी असंच होत असेल, आमच्या घरी तर नेहमीच होतं. आणि शिळा असो या ताजा असो, कुठलंही अन्न हे परब्रह्म असल्यामुळे पटकन आणून द्या आणि पटकन झालं का हा विषय असतो. आणि गरमागरमच खाल्लं जातं, ते थंड करून खाल्लं जात नाही. तर चला, पटकन असा गरमागरम भात फ्राय केलेला आहे, अंडाचं ऑमलेट केलेलं आहे, आणि आम्हाला काय साधा भात बनवला, दुपारची भाजी असो, आम्ही खातो, एन्जॉय करतो. सो बाय.